नमस्कार मंडळी, चला आपण जाऊया देवदर्शनाला। तुम्हाला चाकणमधील चक्रेश्वर महाराजांचे दर्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे की घडवणार आहे। चला चला आता घेऊया आपण पूजेची थाळी आणि इथून गेल्यानंतर ना छोटे छोटे मंदिर वगैरे खूप काही सुंदर नजारा आहे। ही बघा सुंदर अशी पिंड आहे। ह्या देवाचे नाव आहे चक्रेश्वर महाराज। तर आपण येथे पूजापाठ करून दर्शनाला आणि श्रावण महिन्यामध्ये किंवा म्हणजे नागपंचमीच्या दिवशी खूप गर्दी असते आणि तसंही दर सोमवारी ते भाविक येतात आणि भरपूर अशी मंदिरं असल्यामुळे खूपच छान आहे हे सर्व। आणि आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे। तर म्हणजे कसं असतं ना की देवा दर्शनाला गेलं की थोडंसं मन पावित्र्य आणि असं मन प्रसन्न असतं। आणि हे पहा इथल्या छोट्याशा पाण्याच्या ह्याच्यामध्ये बघा किती कासव आहे। कासव खूप छान आहे आणि खूप सारे आहेत। आता तुम्हाला थोडेच दिसेल पण खूप सारे कासव आहेत। खूप छान वाटतं हे या तीर्थामध्ये। आणि आपण चला आता पुढच्या मंदिरामध्ये जाऊया। आता आपण परत पुढच्या मंदिराकडे बरेच मंदिर आहेत, जसे की तुकाराम महाराजांचं, विठ्ठल रुक्मिणीचं आणि पावले देवाची, अंबाबाईचं मंदिर, बरेच असे छोटे छोटे मंदिर आहेत। तर आपण तिथे दर्शन घेऊया। आणि इथं पहा कसं लिहिलेलं आहे स्मरणार्थ, म्हणजे जे कोणी पण असं कोणाच्याही नावाने स्मरण करून तिथे हे पैसे पाणी देऊन हे मंदिर थोडं थोडं म्हणून खूप छान केलेलं आहे। इथेच अमरधाम आहे शेजारी आणि सर्व काही सुविधा इथे केलेल्या आहे। खूप असं आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार आहे आमचं चाकण गाव आहे। तर चला आता पुढे आपण पुढच्या मंदिराकडे वळूया। पुढच्या मंदिराचं तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर मस्त असं भारी वाटतं। आणि बघा तुम्ही सावतामाळी महाराजांच्या मंदिरात आपण आता आलेलो आहोत। आणि हे पहा आम्ही किती छान वगैरे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि खूप प्रसन्न वाटलं इथलं वातावरण। आणि आम्ही दोघीजणी ही तिघीजणी आई आणि हा बघा माझा भाचा कसा देवदर्शन घेतोय। खूप छान पाया पडतोय, लहान मुलं मोठे जसं करतात तसंच। आणि त्यानंतर ना जरासं टेकूया, इथल्या गार्डनचा आनंद घेऊया। पाणी वगैरे खूप छान आहे म्हणून पुन्हा पाहिलं आणि खूप छान वाटलं हे सगळं वातावरण। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या ठिकाणाला नक्की भेट द्या। चला बाय बाय।